नमस्कार शेतकरी मित्रांनो. विषय कामाच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज 26 जानेवारी आहे. मी या आंब्याच्या जे मोहर फुटलेला आहे त्यासाठी एक 7-8-10 दिवसापूर्वी टाटाचं कॉन्टॅप आणि बायरचं कॉन्फिडर 2500 ml आणि टाटाचं कॉन्टॅप 250 ml 200 लिटर पाण्यामध्ये वापर केला आहे. कारण 6-7 दिवसापूर्वी खूप असं आभाळ आलं होतं आणि आजही खूप असं आभाळ आहे. त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. आंब्यावरच्या जी मोहर आलेला आहे त्या मोहर काळा पडून त्याची गळती होते, त्याला फळधारणा होत नाही. त्या अनुषंगाने ही जी काही फवारणी मी केली होती तर त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तरी पण हे सगळे प्रोडक्ट वापरत असताना तुम्ही निश्चित तुम्ही कृषी तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा अशी माझी विनंती आहे. मी वापरलं म्हणून तुम्ही लगेच वापरायला घेऊ नका. परंतु याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि कुठेही मोहर इतका जास्तीचा काळा पडलेला नाही आहे. त्या अनुषंगानं मी हा व्हिडिओ बनवला आहे. ह्यावर्षी आंब्याला मोहर पण खूप प्रमाणामध्ये लागलेला आहे आणि मोहर लागलेला असताना त्याची जर गळती झाली तर उत्पादनावर निश्चित असा खूप वाईट परिणाम होईल. मग त्यामुळं या मोहराची निगा राखणं आपली गरजेचं आहे. तर जास्तीचं पण याला कीटकनाशक चालत नाही, कारण मधमाशी याच्याकडे धावत नाही आणि मग परागीकरण कमी होतं. मग त्या अनुषंगाने हे टाटाचं कॉन्टॅप 250 ml 200 लिटरसाठी आणि 25 ml बायरचं जे कॉन्फिडर आहे कीटकनाशक ते पण 200 लिटरसाठी एकत्र मिसळून फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये निश्चित कळवा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.